हाय फ्रेंड्स, ओम साईराम, राधे राधे. वेलकम टू माय छोटूसं ब्लॉग. तर आज मी तुम्हाला खूप छान मोटिवेशनल स्टोरी सांगणार आहे साईबाबांची. तर आपण स्टोरीकडे येऊया. तर मी साईबाबांची स्टोरी सांगण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की माझा साईबाबांवर इतका विश्वास आहे ना, इतका विश्वास आहे. फॉर एक्झाम्पल, माझा हात जरी तुटून गेला, सपोज ॲक्सिडेंट, अपघात झाला चुकीने, असं होऊ नये, कोणासोबतच वाईट होऊ नये, तरी मी खूप मोटिवेट राहू शकते. म्हणजे मी इतकी मोटिवेट आहे ना, मला जो पण व्यक्ती भेटेल मी फक्त हसून असं बोलते, आता ठीक आहे, देवानी असं फेस बनवलं आहे इनोसेंट टाईप. तो वाटतं तर कोणी विचारतात तू का नर्वस आहे, का नर्वस आहे, पण मी आतमधून म्हणजे हॅपीच असते. तर ते फक्त बाबांमुळे. तर बाबांची स्टोरी म्हणजे सिम्पल थॉट सांगणार आहे. साईबाबा कसं सिम्पल लिव्हिंग, हाय थिंकिंग आहे ना, जसे आपले APJ अब्दुल कलाम यांचं होतं ना, हाय थिंकिंग सिम्पल लिव्हिंग, त्यांचं एक सेंटेन्स होतं, तसंच साईबाबांचं पण होतं आहे ना. साईबाबा संतवून गेले. आत्ता लेटेस्ट विजय थालापती तेलंगणाचे मुख्यमंत्री झालेले आहेत आहे ना. तर ते पण त्यांचं इलेक्शनचा रिझल्ट लागायच्या आधी ते साईबाबाला गेले होते. त्यांनी त्यांच्या मम्मींसाठी त्यांनी, आता मी हिंदी बोलते, इकडे माझी मदर टंग गोंडी आहे, तर माझी लँग्वेज थोडी असं तसं होतं. प्लीज घ्या समजून, हां, आणि लाईक करत जा. इतक्या मेहनतीने व्हिडिओ बनवत आहे. आवाज डिस्टर्ब येतो ना, सॉरी. तर AC नाही ना आमच्याकडे, थोडे गरीब आहोत आम्ही. देतील साहेब ते पण काही दिवसांनी, माहिती आहे मला. मेहनत सब्र का फल मीठा होता है और हार्डवर्क करो, है ना. हार्डवर्क विथ स्मार्टवर्क. स्मार्टवर्क किती पण म्हटलं ना तरी हार्डवर्क केलंच पाहिजे. ग्राउंड फ्लोअरला जाऊन तुम्ही हार्डवर्क जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तुम्हाला सक्सेस भेटणं पॉसिबलच नाही. तर कूलर पण तुम्हाला हाय बोलते बरं का. तर विजया थालापती आता CM झाले आहे ना तेलंगणाचे आपले. आणि वरून काय सगळेच आता स्वप्नील जोशी, खूप जण, नीता अंबानी मॅम, सगळे साईबाबांना शिर्डीच्या दर्शनाला गेले होते. आणि जस्ट आत्ताच जाऊन आलेत ते लोक, मेमध्येच आहे ना. मला सांगायचा उद्देश म्हणजे मागच्या वर्षी पण मी 1 मेला साईबाबांच्या दर्शनाला गेलो होतो. आणि दुःखाची गोष्ट अशी झाली की एक खूप मोठा अपघात झाला ना माझ्या आयुष्यात. म्हणजे 29 मेला पप्पा एक्सपायर झाले माझे 29 मेला. तर मला खूप राग आलेला साईबाबांचा, आणि मी साईबाबांशी बोलणं बंद केलं होतं. पण काही माझे फ्रेंड्स, काही जे माझे कलिग्स होते, त्यांनी मला खूप छान सजेस्ट केलं की असं काही नसतं, जे व्हायचं असतं ते होतं, हा ना. तर आणि नंतर गुरुवारच्या दिवशी पप्पा एक्सपायर झाले होते माझे. तर मला बाबांचा खूप अतिशय राग आला होता, साईबाबांचा, आणि मी बोलणंच बंद केलं होतं. पण साईबाबा असं बोलणं बंद केलं होतं, रुसले होते मी, भांडले होते साईबाबांशी, हा ना, बऱ्याच गोष्टी. आणि ज्यावेळेस मी रूम स्विच पण केली होती माझी ओल्ड, तर त्यावेळेस मी बाबांची मूर्ती माझ्यासोबत घेतली नाही सोबत. नाहीतर माझं असं ट्रेननी प्रवास करते, कुठं पण जाते तरी माझ्या बॅगमध्ये साईबाबांची मूर्ती असायची. पण बाबा एक्सपायर झाले तेव्हापासून मी काय केलं, साईबाबांना आपल्यासोबत असं हे केलं होतं. पण ती माझी चूक होती आहे ना, होणारी गोष्ट होती. मला आता त्या गोष्टीला आता 1 वर्ष होईल, म्हणजे मे टू मे. तर मला बऱ्याच गोष्टी लक्षात यायला लागल्या. तर मला हे म्हणायचे, आता साईबाबांच्या दर्शनाला खूप जण गेले, भयंकर. आपल्या आता भारत देशात तर बापरे, आपल्या हिंदू मंदिरांमध्ये खूपच गर्दी असते, चर्चमध्ये पण गर्दी असते, मस्जिदमध्ये पण गर्दी असते. म्हणजे सगळे श्रद्धा ठिकाण, ज्यांचे जे ज्यांना मानतात, ज्या धर्माचे आहेत त्या ठिकाणी त्यांची श्रद्धा असतेच, आपापली श्रद्धा आहे का नाही. काही लोक याला अंधश्रद्धा म्हणतात, ते पण ते खूप वेल एज्युकेटेड असतात, त्यांचं खूप सायंटिस्ट माइंडसेट असतो. मे बी त्यांच्यापाशी आहे ना, खूप चांगली गोष्ट आहे. जे मानत नाही ते पण खूप चांगले आहेत, जे मानतात ते तर खूप चांगले आहेत. मग साईबाबांची सांगायचं म्हणजे बघा, विजय थालापती साईबाबांच्या इलेक्शनच्या आधी दर्शनाला गेले आणि जिंकलेत. तर माझ्या बाबांनी त्यांना जिंकलं असं नाही म्हणणार. विजय थालापती पण एकदम म्हणजे त्यांची खूप श्रद्धा आहे, जे तसे ईसाई आहेत आहे ना, तरी पण त्यांनी त्यांच्या आईसाठी खूप मोठं साई मंदिर बांधलेलं आहेत. जर तुम्ही यूट्यूबला बघितलं तर त्यांनी त्यांच्या गावाकडे खूप छान असं साई मंदिर बांधून दिलं होतं. आणि त्यांनी लोकांची मनं पण जिंकली, असं नाही की चमत्कारच झाला. ग्राउंड फ्लोअरवर त्यांनी काम केलं आणि शेवटी ते मुख्यमंत्री झालेत, CM है ना. तो त्यांचा भाग झाला. तशीच नीता अंबानी, स्वप्नील जोशी आहे ना, सैराटमधला तो हिरो, काय म्हणतात त्याचं नाव मला नाही माहिती, ते असे, आणि चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्राचे, म्हणजे सगळे राजनैतिक, पॉलिटिक्स, बॉलिवूडशी रिलेटेड सगळे लोक खूप गर्दी केली त्यांनी ह्यावेळी शिर्डीला साईबाबांच्या याला. तर मी हा विषय वाढवणार नाही ते, कारण मी असं बोलते, आता सगळे वेगवेगळे धर्माची लोक साईबाबाला जाऊ शकतात आहे ना.
पण आपल्याच लोकांना म्हणजे आपल्या हिंदू धर्मातल्या लोकांना साईबाबा हिंदू नाही आहेत, हिंदू नाही आहेत, हिंदू नाही आहेत म्हणून एवढं ब्लॉगिंग एवढं ते एवढं पांचटपणा करतात ना. अरे नाही आहेत तर नाही आहेत, आहे ना. ते त्या काळात 1800च्या कालावधीमध्ये साईबाबांचा कालावधी 1800च्या दरम्यानचा होता, आहे ना. आणि 1857च्या नंतर म्हणजे 1819मध्ये प्लेगची साथ पण पसरली होती आपल्या पुण्यामध्ये, आहे ना. आणि पुणेतून नाशिक अहमदनगर शिर्डीचा भाग इतका काही लांब नाही आहे ना प्लेगची बिमारी पसरायला. तर त्यावेळेस बाबा तिथे होते, त्यांनी ती म्हणजे बरेच चमत्कार केले असं म्हणतात, मानणारी लोक चमत्कार केले असं म्हणतात. माझे बाबा पण सांगायचे आधी खूप सतीयुग होतं बाळा म्हणे, खूप चांगलं समजायचे माझे बाबा असं सांगायचे. ते चमत्कार व्हायचे म्हणायचे, हा ना. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या पाठीवर भाकर शिजवली होती ना, मुक्ताबाईंनी राखात अशी भाकर थापली होती त्यांच्या, तो भक्ती काळ होता, आहे ना. भक्ती काळ होता ज्ञानेश्वर महाराजांचा. अस्पृश्यता होती त्यावेळेस पण बरेच गोष्टी होत्या. म्हणजे लोक चांगल्याला नावं ठेवतात, तुम्ही असं पण खाल्लं तरी लोक खाऊ देत नाही आणि तसं पण खाल्लं तरी खाऊ देत नाही. तर मला हे म्हणायचे की माझे एक बोलण्याने काही होणार नाही, पण मी बाबांबद्दल नाही ऐकू शकत. मी खूप घाण म्हणजे रिवर्ट करते त्या मेसेजवरती, नाही का. ज्यांचे पण मी असं ऑनलाईन काही बघते आणि त्यांनी जर बाबांवर हे होते, अरे बाबा ते कोणी असो ना, तुम्ही शोध लावू शकत नाही ॲक्च्युअलमध्ये ते कोण होते. आणि तुम्ही उगाच लोकांना नावं ठेवताय ना. पण आपण नेहमी मोटिवेट राहायचं. कोणी किती निगेटिव्ह बोलो काही बोलो, मस्त हसून राहायचं, खेळून राहायचं, एकदम नॉर्मल राहायचं. आणि एखादा व्यक्ती आपल्याला टार्गेट करत असेल तर त्याला म्हणायचं बिघडव तू माझं. जेवढं बिघडवायचं असेल ना एखाद्याला तेवढं बिघडू द्यायचं. तुम्ही राधाकृष्णाला म्हणता, तुम्ही गणपती बाप्पाला म्हणता, तुम्ही माता दुर्गादेवीला म्हणता, ज्याला पण मानत असाल, महादेवाला मानत असाल, पूर्ण सरेंडर व्हायचं. म्हणायचं माझे आयुष्यात हे भूकंप चाललेत पण तुम्ही चूक करायची नाही, बरोबर आहे. तुम्ही जर चूक केलीत मुद्दाम, तुम्ही समोरच्याला हर्ट केलंय, तुम्ही तिथं काहीतरी कारस्थान वगैरे करताय, हा ना, स्वतःच षडयंत्र रचताय आणि नंतर देवाला सरेंडर झाल तर काही उपयोग नाही. पण तुमचं मन खूप निर्मळ आहे ना, तुमच्याकडून एखादी चूक मुद्दाम म्हणजे तुम्ही मुद्दाम नाही केली, चुकून झाली असेल तर ते तुमच्या चुकीला माफ करतील. पण तुम्ही मुद्दाम तिथं ढवळाढवळी करून काहीतरी चुकीचं केलं ना तर तुमच्यासोबत पण चुकीचंच होणार आहे ना. तर साईबाबा म्हणतात सांगायचं म्हणजे बरंच काही आहे, पण माझा व्हिडिओ मी वाढवणार नाही, नाहीतर तुम्ही होणार बोर. मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेल. म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये तर मी हे सांगितलं की साईबाबा बोलायचे म्हणजे त्यांच्या वागण्यावरूनच कळायचं. सिम्पल लिव्हिंग, हाय थिंकिंग. तर त्यांची होतीच सेवा हाय थिंकिंग. त्यांनी चांगले उपदेश दिलेले आहेत. तुम्ही जर साई सच्चरित्र रीड केलं तर त्याच्यात कळेल की बाबांनी काय काय केलं, आहे ना. तर ते स्वतः कधीच बोलले नाही की मी देव आहे म्हणून, आणि नव्हते ते देव असं तुम्ही म्हणू शकता. पण ते जे त्यांना मानतात त्यांच्यासाठी देव आहे की काय आहे ते त्यांना ते समजू शकता, आहे ना, की साईबाबा त्यांच्यासाठी काय आहे. आणि शिर्डीला जा एकदा, मानू नका मानू, पण जे माझे फ्रेंड असतील आणि त्यांना वाटत असेल खरंच खूप म्हणजे असेल काहीतरी, तर नक्की जा. तुम्हाला मोठ्या संकटापासून ते वाचवणार. मला खूप विश्वास आहे त्यांच्यावरती. आणि तुम्ही नेहमी कायम हसत राहणार आणि खूप छान गरीबागत लाईफ होऊन जाणार तुमची. म्हणजे पैसे असणार तुमच्याकडे, सगळं असणार, पण तुमची मेंटॅलिटी एकदम सिम्पल सिटी होऊन जाणार साईबाबांसारखी. साईबाबा काय चमत्कार करून सगळं करू शकत होते, तरी पण ते भिक्षा मागून खायचे. त्याच्यामागं लोक असं पण बोलतात त्यांना की असं का बरं, ते तर काही का भीक मागून, तर अन्नाची कदर आहे ना, समाजाला शिकवण देण्यासाठी त्यांनी त्या गोष्टी केल्यात. आणि एकमेकांसोबत चांगली बॉन्डिंग ठेवली की मनुष्याचं खूप चांगली बॉन्डिंग राहते, सगळ्या गोष्टी चांगल्या राहतात. तर त्यांनी बरेच चांगल्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. आणि माझ्या आयुष्यात त्यांचे जे चमत्कार झालेले आहेत ते तर मी 1-2 व्हिडिओमध्ये शेअर केले, फक्त 1-2 मध्ये शेअर केले. अजून 100% मला शेअर करायचं बाकी आहे. तर मी आज असंच बनवलेलं, पण जे चमत्काराचा भाग आहे त्यांच्यामुळे माझ्या आयुष्यात काय परिवर्तन झाले, काय अपडेट झाले, मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल. तर काळजी घ्या, छान राहा. ऊन खूप ऊन आहे, तर जास्त बाहेर निघू नका. आणि जी लोक ऑफिसमध्ये राहतात त्यांनी छान एसीचा वारा खा आणि मस्त राहा. बाय, टेक केअर, ओम साईराम.